यत्सांख्येः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते। एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति। 5. यत जे सांख्ये हे सांख्य तत्वज्ञानाद्वारे प्राप्यते प्राप्त होते, स्थानम स्थान, तत ते योगै हे भक्ती योगाद्वारे अपि सुद्धा गम्यते मनुष्य प्राप्त करू शकतो। एकम एक सांख्यम सांख्य च आणि योगम भक्तियुक्त कर्म च आणि यहा जो पश्यती पाहतो, सहा तो पश्यती यथार्थपणे पाहतो। जो जाणतो की सांख्य योगाद्वारे प्राप्त होणारे स्थान भगवत भक्तीद्वारेही प्राप्त होऊ शकते आणि म्हणून जो सांख्य योग आणि भक्ती योगाला समान रूपामध्ये पाहतो तोच यथार्थपणे पाहणारा होय। तात्पर्य: तत्वसंशोधनाचा वास्तविक हेतू जीवनाच्या परमध्येयाचा शोध घेणे हा आहे। जीवनाचे अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कार असल्यामुळे दोन्ही प्रक्रियांच्या निष्कर्षात मुळीच भेद नाही। सांख्य तत्वज्ञानाद्वारे मनुष्य हा निष्कर्षाप्रत येतो की जीव हा भौतिक जगताचा अंश नसून परमात्म्याचा अंश आहे। परिणामी आत्म्याला भौतिक जगाशी काहीच कर्तव्य नाही आणि त्याची सर्व कर्मे परमात्म्याशी संबंधित असली पाहिजेत। जेव्हा तो कृष्ण भावना परायण कर्म करीत असतो तेव्हा वास्तविकपणे तो आपल्या मूळ स्वरूप स्थितीमध्ये स्थित असतो। सांख्य योग या पहिल्या प्रक्रियेमध्ये मनुष्याने भौतिक जगतापासून अनासक्त झाले पाहिजे आणि भक्तियोग प्रक्रियेमध्ये मनुष्याने कृष्ण भावना भावित कर्मामध्ये आसक्त झाले पाहिजे। वास्तविकपणे जरी वरकरणी एका प्रक्रियेमध्ये अनासक्ती आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये आसक्ती दिसते तरी दोन्ही प्रक्रिया सारख्याच आहेत। प्रकृतीपासून अनासक्ती आणि श्रीकृष्णांप्रती आसक्ती या दोन्ही गोष्टी एकच आहेत। जो हे पाहतो तो सर्व गोष्टींना यथार्थ रूपामध्ये पाहतो।